स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले आहे. सुषमा अंधारे यांच्यावर कायदेशीर नोटीस किंवा अब्रू नुकसान दावा तुम्ही ठोकणार आहात का? सुषमा अंधारे ताई या एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते एका पक्षाच्या मोठ्या प्रवक्त्या आहेत आणि एक जबाबदार आमच्या भगिनी आहेत. वास्तविक पाहता मी जेव्हा त्यांनी माझ्यावर केलेले आरोप ऐकले तेव्हा माझ्या मनाला वेदना झाल्या की सुषमाताई सारख्या एका आमच्या जाणकार भगिनीनं कुठल्याही प्रकारची माहिती नीट न घेता माझ्यासारख्या एका कार्यकर्त्यावर हे आरोप केलेले आहेत की माझा त्यांचा आर्थिक संबंध आहे, मी त्यांना फ्लॅट गिफ्ट दिलेलं, हे धांदात खोटं आहे. सुषमाताईंनी हे जे वक्तव्य केलेले हे धांदात खोटं आहे. आता आमच्याकडं आमच्या तालुक्यामध्ये काही वैफल्यग्रस्त माणसं आहेत आमच्या भागातली की तिथं काय चालतच नाही. मग असं कुठंतरी सुषमाताईंकडे जाऊन त्यांचा कदाचित त्यांनी गैरसमज केलेला असेल आमच्या तालुक्यातल्या आमच्या वैफल्यग्रस्त मंडळीने, हे एकतर कारण असावं. आणि खरोखरच जर सुषमाताईकडे पुरावे असतील त्यांनी प्रसार माध्यमाला, महाराष्ट्रातल्या प्रसार माध्यमाच्या समोर रोज ते आहेत, त्यांनी प्रसार माध्यमापुढे हे द्यायला पाहिजे. आणि त्याच्यापेक्षाही माझी भगिनी म्हणून त्यांना विनंती आहे की या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस नावाचे, देवाभाऊ नावाचे खमक्या मुख्यमंत्री आहेत आणि ते राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांनी विधानसभेच्या अधिवेशनाच्या शेवटी सांगितलेलं आहे या प्रकरणामध्ये मी कुणालाही पाठशी घालणार नाही. आणि त्यांना खरंच जर या प्रकरणाचा कळवळा असेल आमच्या सुषमाताईला तर त्यांच्याकडे जे पुरावे आहेत त्यांनी डायरेक्ट मुख्यमंत्र्याकडे द्यावे, मुख्यमंत्री ते तपासतील. नोटीस पाठवणार आहात का? नाही, मी नोटीस वगैरे काय पाठवणार नाही, पण एक भगिनी म्हणून त्यांना मी सल्ला देईन की तुम्ही जेव्हा जेव्हा टीव्हीवर दिसता त्या वेळेला तुम्ही काहीतरी असलं कुरापते घेऊन जे येता त्यापेक्षा तुम्ही टीव्हीवर असं दिसावं की आज राज्यामध्ये गारपीट झालेली आहे, अतिवृष्टी झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत, केळाच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत, कांदा उद्ध्वस्त झालेला आहे, लोकांची घरं उडून गेलेली आहेत. अशा ठिकाणी बांधावर आमच्या भगिनीने कधी तर जाऊन लोकांची अश्रू पुसायचं काम करावं. असं टीव्हीवर त्या कधीच बघायला मिळत नाहीत. एक भाऊ म्हणून माझा त्यांना सल्ला आहे की इतर उचापात्या करण्यापेक्षा जरा चांगल्या गोरगरिबाला मदत करायची तरी भूमिका कधी आयुष्यात ठेवावी. त्यांनी तुमची भेट झाली का? अशोक खरातांची माझी कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांची माझी भेट 100% झालेली आहे. सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना अनेक कार्यक्रमाला आम्हाला उपस्थित राहावं लागतं आणि महाराष्ट्रातल्या बहुतांशी अनेक नेत्यांचे फोटो खरातांच्या बरोबर आहेत. ह्याचा अर्थ काय सगळेच कोण गुन्हेगार आहेत असं नाही. सहजासहजी ॲज इट इज एखाद्या कार्यक्रमात कुणाला तरी फोटो काढायची हौस असते, असे फोटो निघालेले आहेत. मी कुठतरी कार्यक्रमात त्याला भेटलेलो, मी नाकारत नाही, पण त्यांचे माझे आर्थिक संबंध किंवा फ्लॅट दिला हे धादात खोटं आहे. परत एकदा आमच्या ताईला माझी विनंती आहे की तुमच्याकडे काही पुरावे असतील तर तुम्ही वर्तमानपत्रामध्ये, टीव्हीच्या प्रसार माध्यमामध्ये द्या. आणि त्याच्यापेक्षा एवढा गाजावाजा करण्यापेक्षा मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे दिलं तर ते कुणालाच पाठशी टाकत नाहीत.